बीडमधील परळीजवळ दोन गट आपापसात भिडलेले आहेत। हाणामारी झालेली आहे। तुफान हाणामारीनंतर दोन्ही गटाकडून परस्परांविरोधात तक्रार देखील दाखल करण्यात आलेली आहे। चिकन शॉप चालवण्यासाठी हप्ता मागितल्यानं दोन गटांमध्ये हा वाद झालेला होता। संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतरही गुन्हेगारी रोखण्यात बीड पोलिसांना अपयश आल्याचंच यावरून आता उघड झालेलं आहे। बीडच्या परळीजवळील शिरसाळ येथे दोन गटांमध्ये ही हाणामारी झालेली आहे। एक बुलेट गाडी देखील यावेळी पेटवण्यात आलेली आहे। चिकन दुकानदाराकडे हप्ता मागितलेला होता आणि या हप्त्याच्या वादावरूनच दोन गटांमध्ये वाद झाला आणि या वादाचं रूपांतर पुढे हाणामारीमध्ये झालं आणि या हाणामारीनंतर एक बुलेट गाडी देखील जाळण्यात आलेली आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे। उदय, बीडमध्ये अजूनही गुन्हेगारी काही थांबताना पाहायला मिळत नाहीये। पोलिसांना ही गुन्हेगारी रोखण्यामध्ये कुठेतरी अपयश येत आहे। नक्कीच प्रथमेश, आपण जर बघितलं तर बीड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही। बीडच्या पोलीस दलात बदल करण्यात आले, अधिकाऱ्यांच्या नियुक्त करण्यात आल्या, परंतु अद्यापही असे हाणामारीचे प्रकार घडतच असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न यातून निर्माण होत आहे। परळी जवळच्या शिरसाळा येथे आठवडी बाजारामध्ये हा प्रकार घडलाय। दोन गटामध्ये ही हाणामारी झाली आणि त्यावेळेस एक बुलेट गाडी देखील पेटवण्यात आली। धक्कादायक बाब म्हणजे ही जी हाणामारी झाली ती हप्त्याच्या कारणावरून झाली आहे की चिकन शॉप जर चालवायचे असेल तर पैसे द्यायचे अशी धमकी देण्यात आली होती आणि त्यानंतरच ही हाणामारी सुरू झाली। आपण पाहिलंय गेल्या काही दिवसात बीडमध्ये अशा प्रकारच्या घटना वाढल्या असून आता पोलीस यावर अंकुश मिळवण्यात अपयशी ठरत असल्याचंच आपल्याला दिसतंय। सध्या तरी शिरसाळा गावात आता आणि परिसरात शांतता आहे। या ठिकाणी दोन्ही गटाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आता अधिक तपास पोलीस करत आहेत। प्रथमेश, नक्कीच उदय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती संदर्भात।